नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण करंजा रोड आंबेनगर येथील एका रात्री 4 बंद घरे फोडली। दिवसा टेहळणी, रात्री घरफोडी। चोरांनी उरणकरांची झोप उडवली। उरण शहराचे वाढते औद्योगिकरण, महत्त्वाचे प्लांट, वाढती वस्ती, त्यामुळे रोजगार व नोकरीनिमित्ताने परप्रांतीयांचे लोंढे, त्यात आता सुरू झालेली रेल्वे सेवा, सिडकोने स्थापित केलेल्या द्रोणागिरी नोड वसाहती, या सर्वांचा परिणाम अपघात, महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी, खून आणि चोरी यांचे वाढते प्रमाण होय। गेल्या वर्षभरात तर उरण तालुक्यातील खून, चोरी यासारख्या गुन्ह्यात अधिकच भर पडली आहे। दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी उरण करंजा रोडवरील आंबेनगर येथील वसाहतीमध्ये एका रात्री 4 बंद घरांची घरफोडी झाली। घनश्याम भोईर, केशव म्हात्रे, संजय पाटील व ग्रेटा पॉल या रहिवासियांच्या 4 घरांची घरफोडी झाली। या घरफोडीमध्ये घराच्या दरवाजाचा कोयंडा कापून कपाटाचे लॉक फोडून मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्यात आला, पण घरात कोणी राहत नसल्याने चोरांच्या हाती फारसे काही लागले नाही। पण संजय पाटील यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंमधील सोन्याची चैन व मंगळसूत्र चोरांनी चोरून नेले आहे। तसेच ग्रेटा पॉल यांच्या घरातील जवळजवळ 4 ते 5 हजार रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। चोरटे CCTVमध्ये कैद झाले आहेत। उरण पोलीस स्टेशनला दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी या गुन्ह्याची FIR 0412 या क्रमांकाने नोंद केली आहे। पण आज 2 महिन्यांचा कालावधी उलटूनही आज तरीही पोलिसांच्या हाती गुन्हेगार लागले नाहीत। चोरटे दिवसा बंद असलेल्या, कुलूप असलेल्या घरांची टेहळणी करतात आणि रात्री हातसफाई करत आहेत। त्यातील बऱ्याच गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, पण तरीही पोलिसांना अपेक्षित असे यश येत नसल्याचे दिसून येत आहे। गेल्या आठवडाभरापूर्वी वशेणी गावातील कुलपांची घरे फोडून चोरटे पसार झाले आहेत। या चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे। अत्याधुनिक CCTV बसवले आहेत। पोलिसांची गस्तही सुरू असते, तरीही चोरीच्या घटना घडतच आहेत। CCTV आणि रात्रीची गस्त असूनही चोरटे कुठून येतात आणि कुठे जातात याचे कोडे काही उलगडत नाही। गुन्हेगार पोलिसांना सहजासहजी हाती लागत नाहीत, त्यामुळे घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे। CCTVचे जाळे असतानाही बेधडक येऊन गुन्हे करून जाणाऱ्या गुन्हेगारांकडून पोलिसांना एक प्रकारचे आव्हान दिले असल्याचे संकेत मिळत आहेत। गुन्हेगार अजूनही मिळाले नाही त्याचे कारण कोणतेही असो, पण नुकसानीची झळ मात्र चोरी झालेल्या रहिवाशांना लागली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।